हा मग कस काय लागला काकू निकाल? कशाचा हो माय? अहो काकू निवडणुकीचा कदा झकास लागला ना. एकच नंबर लागला, आता काय पाहायचं कामच नाही. माय त्या लोकांना वाटते ईव्हीएमवर घोटाळा झाला, त्या मसनीत घोटाळा झाला. घोटाळा काय नाही, लाडक्या बहिणींबरोबर बटणं दाबले. समजलं का? पैसे देणं म्हणजे काय? त्यानं आम्हाला पैसे दिले नाही, त्याच्यामुळे तर परिवर्तन झालं मग हे सगळं. आपल्या बायाची एक गोष्ट लोकांना माहीतच नाही. जे कोणी आपल्या बहिणी म्हणतात ना, त्याच्यासाठी आपण काही पण करू शकतो, भावासाठी काही पण. आता समजलं ना लोकायले, बाया सत्ता पण पलटून शकतात. आता कसं बाया म्हणतील तसं. माय बीन कसा निकाल लागला काही समजलं नाही ना. हो लगा, तुला काय समजलं? इकडे पण डोकं असं हँग झालं. काय लोक अजून विचारतात काय घालून निवडणुकीच्या याच्यात? अहो यार काय माहिती, पण त्या खेळ बायान केला. काय रे, सोपंच वाटत आहे आपलं काम. दाखवलं मग हिसका. चला रे, अशी मजा घेऊ आता. ओ काका, काय चालू आहे? काय नाही बा, चालू आहे मतदानाच्या गोष्टी. बरं तुम्ही कोणाला केलं मतदान? कोणाला केलं म्हणजे ते सांगून असते, गुप्त मतदान असते ते. काय झालं काय मतदानाचं काही समजलंच नाही बाबा. कोणी म्हणते घोळ झाला, कोणी म्हणते काय झालं. घोळगीळ कशाचा? आम्ही तर बरोबर बटणं दाबले, आमच्या भावाचं काम केलं आम्ही. काय बोलायला लागले बाबा? पुढाऱ्यानं खाल्लं धाब्यावर मटण, बायानं दाबलं कमळाचं बटन. मला तर वाटतं घोळगीळ काय नाही, बायानच बरोबर कामं करेल भावायची द्यायच्या. हो बाबा, काय सांगतात नाही बायाच बाबा. तुम्ही सांगा राजा, बाय का नाही घरून दिवाळीला गेलं की नाही, घरचेच पैसे आपले जे खिशातले दाबेल पैसे असतात आणि भावाची नावं करतात. साडी घेतली, नाही घेतली, ते घेतली. समजलं का? मग त्यासाठी भावासाठी जीव चुकते बायाचा. बायांबरोबर मतदान करेल आता. बरोबर आहे का नाही बाय? हो तस थोडं काय असते, आमचे भाऊ बिन चांगले आहेत बापा. बरं ते सगळं जाऊ द्या, मतदान कोणाला केलं ते तरी सांगा बापा. हो, आमचं गुप्त मतदान आहे, आम्ही कुणालाही सांगत नसतो. निकाल लागल्यावरच सगळ्यांना कळतं काय आहे काय नाही.